श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश दैवी ऊर्जेने भरलेला आहे. आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर माझीच ती इच्छा आहे की तू हा शेवटपर्यंत ऐकावा. बाळा, तुमचे शत्रू आता पराजित होणार आहेत. आता त्यांना भय आणि भीतीने ग्रासलेले आहे, कारण तुमचा मोठा विजय निश्चित झाला आहे. देवाने तो मोठा विजय निश्चित केला आहे. आता इथून पुढे तुम्हाला ते कधीही छळणार नाहीत. तुम्हाला कधीही ते त्रास देणार नाहीत, कारण आता ते नतमस्तक आहेत. त्यांनी हे जाणले आहे की आता जीत आणि खूप काही विजय फक्त तुमचा आणि तुमचाच होणार आहे. पराभव त्यांचाच होणार आहे. जेव्हा त्यांना कळाले आहे तेव्हापासून आता ते तुमच्यापासून दूर जाऊ इच्छितात. जर काही क्लेश आणि काही गोष्टींनी तुम्ही आजपर्यंत ग्रस्त होतात, तर आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता इथून पुढे तुमच्या जीवनातील ते क्लेश आपोआप मिटवल्या जातील. बाळा, तुमच्यासाठी माझा असा प्रकाश येत आहे ज्यामुळे तुमचे जीवन उज्ज्वल आणि खूप काही प्रकाशमान होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातून त्या काळ्या रात्री सरल्या आहेत ज्यावेळेस तुला झोप लागत नव्हती. तू खूप काही चिंताग्रस्त राहून खूप काही त्रास पाहिले आहेत. मला तेही दिवस तुझे आठवण आहेत. पण आता चिंता करू नकोस, कारण मी त्याही क्षणी तुझ्यासोबत होतो आणि आज जेव्हा तुझा विजय निश्चित आहे तेव्हाही मी तुझ्या सोबत आहे. बाळा, मी तुझे चांगले कर्म पाहिले आहेत. तेच तू पुढे करत राहा, कारण त्यामुळे तुम्हाला ती गती प्राप्त होते जी कुठल्याही व्यक्तीला सहजासहजी प्राप्त होत नाही. तू माझा बाळ आहेस. तू मनपूर्वक सेवा आणि श्रद्धा ठेवतोस, त्यामुळे तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण ठरला आहेस. बाळा, देव परीक्षाही त्यांचीच घेतात जे त्यासाठी सक्षम आहेत, आणि तू त्या सर्व काही गोष्टींसाठी सक्षम आहे म्हणून तुझी ती परीक्षा घेण्यात आली आहे. मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे ती तर एक तुमची परीक्षा होती. आता तुम्ही त्याला पुढे करून इथपर्यंत आला आहात. बाळा, निश्चिंत राहा. इथून पुढेही माझे सहाय्य तुम्हाला निरंतर राहील. आज रात्रीतून तुमच्या वेदना, दुःख आणि क्लेश नष्ट करणारे माझे चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून कमेंट करा. स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. तुम्हीही त्यात नाहू इच्छिता, ती स्वीकार करू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याप्रमाणे बाळाचा आईवर संपूर्ण विश्वास असतो की त्याचे पालन करताना आई कुठेही कमी पडत नाही, त्याचप्रमाणे बाळा, मी तुझे संगोपन करताना कुठेही कमी पडू इच्छित नाही. तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. पण तू तुझ्या कर्मांना चुकू नये अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, जेव्हा जेव्हा बाळ आईवर संपूर्ण विश्वास ठेवतो की त्याचे सर्व काही करणारी आई त्याच्या सोबत आहे, तोच विश्वास आपल्या स्वामी आईवर ठेव आणि मग बघ,
देवांचा दिव्य चमत्कार. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत आला आहे, तर तू हे जाण की तू भाग्यवंत आणि भाग्यशाली बाळ आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, तुला कुणीही कितीही चुकीचे काही वागणूक दिली, तुला कोणी कितीचे चुकीचे मानले, तरीही त्यांच्या बोलण्याच्या काही चुकीचे अर्थ मनावर न घेता, स्वतःला ताणतणावात न ठेवता नेहमीच शांत चित्त राहण्याचे प्रयत्न करा. देवाचे स्मरण करा. तुमच्या मनात सतत देवाची मूर्ती आणि देवाचे ध्यान ठेवा. कोणी कितीही तुमच्या विरोधात कार्य करू द्या, पण तुम्ही मात्र नेहमी संयमी राहा आणि आपल्या कार्यात मग्न राहा. मग पहा, देवांचा चमत्कार तुम्हाला अनुभवायला येईल. स्वामी शक्ती सतत तुम्हाला सहाय्य करत आहे, तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. ते सर्व काही शुभ कार्य तुमच्यासोबत घडवण्यासाठी सतत देवाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे. जर तुम्ही देवाची दिव्य ऊर्जा प्राप्त करू इच्छिता, तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाची ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका. कोण तुमच्या किती विरोधात कार्य करत आहे आणि कोण तुमच्या विरोधात बोलत आहे हे विसरून जा आणि देवाचे ध्यान करा. कारण देवच एक परम सत्य आहे. जर तुम्ही सत्याकडे वळलात, तर कुणीही तुमच्या मागे पुढे ते कट कारस्थान रचणार नाहीत, तुमच्या विरोधात कार्य करणार नाहीत. याचा अनुभव तुम्हाला येत राहील. दैवी ऊर्जा तुम्हाला निरंतर सहाय्य देत आहे. स्वामींची शक्ती तुम्हाला नेहमीच सहाय्य देत आहे. देवाची अफाट कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. तुमच्या वेदना, तुमचे दुःख दूर करणारे स्वामींचे आशीर्वाद, चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत. त्याला मनपूर्वक स्वीकार करा. पुढील 3 मिनिटात तुमच्यासाठी एक देवाचा अद्भुत चमत्कार येणार आहे. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात, तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमच्यासाठी दैवी ऊर्जा सतत प्रवाहित होऊन तुमची त्या अडचणीच्या रात्री नष्ट होतील आणि तुमच्यासाठी सुख, संपदा, आनंद देणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे. मनपूर्वक ते स्वीकार करा. आयुष्यात तुम्ही खूप काही खडतर वेळ पाहिली आहे. तुम्ही खूप काही संघर्ष करून इथपर्यंत आला आहात. देवाने ते सर्व काही पाहिले आहे. पण आता तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार करण्यात येत आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या संयमाचे हे सर्व काही फळ आहे. तुला आता खूप काही उच्च स्तर प्राप्त होणार आहे. सुख, समृद्धी आणि आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. तुमच्या आर्थिक समस्या या रात्रीतून सुद्धा नष्ट केल्या जातील. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाचे ध्यान, चिंतन, मनन एकाग्र मनाने करत राहा. तुमच्या सर्व काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्राप्त होत जातील. दैवी ऊर्जेचा तुम्हाला या रात्रीतून अनुभव येईल. फक्त विश्वास संपूर्ण ठेवा. तुमचे कल्याणच होणार आहे. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंद प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।